प्रतिनिधी अनिश शेख भिकन। अकोला सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी एक संतापजनक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे। पोलीस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर करण्यात आला आहे। या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजेश जाधव असे आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत होता। उपलब्ध माहितीनुसार आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती। मंगळवारी रात्री कर्तव्यावर असताना जाधव यांनी या महिलेकडे अत्यंत अश्लील आणि गैरवर्तनपूर्ण मागणी केली। त्यांनी महिलेला पैशांचे आमिष दाखवत तिच्या मुलीला शरीरसुखासाठी स्वतःकडे पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे हादरलेल्या पीडित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली। तक्रारीनंतर हे संपूर्ण प्रकरण समोर येताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी राजेश जाधव याची कठोर शब्दांत कानउघाडणी केली। वर्दी घालून असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का, अशा शब्दांत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला फैलावर घेतले। या प्रसंगाचा एक व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यात वरिष्ठ अधिकारी संतप्त अवस्थेत आरोपीला जाब विचारताना दिसत आहेत। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राजेश जाधव याला तत्काळ निलंबित केले आहे। या घटनेमुळे पोलीस कोठडीत असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महिलांची अटक, चौकशी आणि तपासणी ही महिला पोलिसांकडूनच होणे बंधनकारक असताना अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणेतील शिस्त आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सध्या या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे।